वारणा न्यूज मराठी, त्यास विश्वासार्ह बातमीचा. आपल्या न्याय मागण्यासाठी तसेच टीईटी सक्ती रद्द करा या संदर्भातील रिट पिटिशन कोर्टात दाखल करून राज्य शासनाने तामिळनाडू सरकारचा आदर्श घ्यावा आणि 2013 पासून नियुक्त असणाऱ्यांना टीईटी सक्ती करा, तसेच जुनी पेन्शन आणि संच मान्यतेचा 15 मार्च 2024चा शासन निर्णय रद्द करा अशा मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षकांनी दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर एकीचे जबरदस्त प्रदर्शन घडवले. या आंदोलनात कोल्हापूर जिल्हा माध्यमिक मुख्याध्यापक संघ, शैक्षणिक व्यासपीठ, विनाअनुदान कृती समिती याबरोबरच प्राथमिक आणि माध्यमिक अशा विविध शिक्षक संघटनांचा समावेश होता. मोर्चामध्ये महिला शिक्षकांची संख्या लक्षणीय होती. एक दिवसाच्या वेतन कपातीचा अध्यादेश जारी करून शासनाने शिक्षक आणि शिक्षक संघटनांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तथापि हा अध्यादेश धुडकावून जिल्ह्यातील सर्वच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एकेची वज्रमूठ दाखवली. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ विद्यमान शिक्षक आमदार जयंत आसगावकर, विजय शेमाने, प्रभाकर आरडे, दादा लाड, प्रभाकर कोरे, कौस्तुभ गावडे, भरत रसाळे, खंडेराव जगदाळे आदी शिक्षक नेत्यांनी गर्दीला संबोधित करून शिक्षकांना झुकू पाहणाऱ्या शासनास वाकवल्याशिवाय राहणार नाही असे सांगितले. संघटनेच्या शिष्टमंडळाने आपल्या न्यायिक मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. मोर्चा सांगता झाल्यानंतर मात्र जवळच्या साडी दुकानात महिला शिक्षकांनी एकच गर्दी केली होती याची उपस्थितांमध्ये चर्चा रंगली. तसेच इच्छुक भावी शिक्षक आमदारांनी आपल्या समर्थकांसह केलेले शक्ती प्रदर्शन जाणकारांचे लक्ष वेधून घेत होते. एकंदरीत आजच्या या भव्य मोर्चाने शिक्षकांच्या टीईटी सक्तीविरोधातील मागण्या ऐरणीवर आल्या आहेत एवढे नक्की. यातून मार्ग निघाल्यास देशपातळीवरील आंदोलनाने शासनाचे लक्ष वेधले जाईल असे संघटनेतील नेत्यांनी सांगितले. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.